तर आपण काय तयार करतोय ब्लॉग. त्या ब्लॉग मध्ये कसं आहे की आपण त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टॅग बनवू, म्हणजे लिंक. हे सगळ्या लिंक्स मध्ये जाऊ. होम, ब्लॉग्स, अबाउट, कॉन्टॅक्ट. समजा आपण एक सुविधा उपलब्ध करून दिली याच्यामध्ये की काहीतरी आपण विकतोय, किंवा ब्लॉग तयार करायची सुविधा, किंवा अजून असेच काही गोष्टी. आता कसं आहे, तुम्ही इथे आता हे जे ब्लॉग आहे ते आपण हार्ड कोड केलेले. तर तुम्ही काय प्रत्येक ब्लॉग सगळं हार्ड कोड करणार? समजा 1000 ब्लॉग तुम्हाला करायचे असतील, ते कसं करणार तुम्ही? तुम्हाला किती दिवस लागतील? मग त्याला करायला एक शॉर्टकट आहे, आणि ते कसं करायचं ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघू. आता आपण आपलं ब्लॉग कसं स्ट्रक्चर करायचंय ते बघूया. आता आपल्याला वाटलं की कुठल्या तरी एका याच्यावर जाऊन, कुठल्या तरी लिंकवर जाऊन आपले त्यांना पेज दिसलं पाहिजे, ब्लॉग दिसला पाहिजे. आता जर समजा तुम्ही कुठून रिॲक्ट शिकलेले असाल, हा, समजा तुम्ही रिॲक्ट शिकलेले असाल, तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला कुठलं काही करायचं असेल लिंक तयार, तर आपल्याला रिॲक्ट राउटर डॉम इन्स्टॉल करायला लागतं पॅकेज. म्हणजे इथे npm इन्स्टॉल रिॲक्ट राउटर डॉम करायला लागतं. मग नंतर त्याला इम्पोर्ट करायला लागतं. त्याच्यामध्ये स्विच स्विच नाही, आता स्विच नाही चालत त्याच्यामध्ये. राऊट्स, राउटर आणि अशाच काही लिंक टू सगळे इम्पोर्ट करायला लागतं. पण ह्याच्यामध्ये नेक्स्टमध्ये ते सगळं इनबिल्ट असतं. आणि हा, हे काय आहे, यू 22 hours ago 7 कंप्लीट. तर मी इथे जाऊन एक हे केलंय, गिट इन्स्टॉल केले. आधी इथे एक बटन होतं, डाउनलोड गिट फॉर विंडोज. त्याच्यावर क्लिक केलं, मी ते इन्स्टॉल केलं आणि त्याला कनेक्ट करून घेतलं आणि त्याला कमिट केलं. तुम्ही माझ्या गिटहबच्या अकाउंटवर जाऊन बघू शकता, जसं की हंटिंग कोड. आता 7वा व्हिडिओ जेव्हा झाला, 7व्या दिवसाचा 7वा व्हिडिओ, तेव्हा जे काही एडिट झालं होतं ते सगळं इथे आलंय. तर हे अपडेट, दिस इज माय फर्स्ट ॲप विथ गिट, मी पहिल्यांदाच केलं होतं. तर तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन बघू शकता. पुढे अजून काही प्रोजेक्ट येतील. रिॲक्ट मध्ये आपण कंपोनंट बनवलं तर आपल्याला, आता मी मगाशी सांगितलं त्यानुसार हे इन्स्टॉल करायला लागतं, रिॲक्ट राउटर डॉम. पण ह्याच्यामध्ये कसं, इथे पेजेस फोल्डर मध्ये आपण एक बनवली, समजा about.js, आणि इथे मी लिहिलं रफसी. आता हे याच्यामुळे झालं कारण इथे एक कुठे ES7 React Redux नेटिव्ह स्निपेट माझ्याकडे इन्स्टॉल आहे, म्हणून ते जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला दाखवणार नाही. तर इथे अबाउट लिहिलं, एक्सपोर्ट अबाउट केलं. ते लिहायचं हेलो अबाउट. ते तर आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं होतं. आणि हा, मी ते सुरू करून टाकतो. हे हॅलो अबाउट, आणि इथे समजा लिहिलं आपण स्लॅश अबाउट, नाही आहे का, अबाउट हॅलो अबाउट आलं. हे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. ही गोष्ट मला नेक्स्ट ची फार आवडते, की आपण पेजेस मध्ये एक फोल्डर बनवा, एक फाईल बनवा, त्याच्या स्लॅश आणि ते नाव घ्या, झालं तुमचं. मला ना कॅपिटल ठेवायला फार आवडतं. हे हा, कॅपिटल नाव ठेव. तर याचं नाव
अबाउट ए स्मॉल आहे त्यामुळे ते स्लॅश स्मॉल अबाउटच येईल, कॅपिटल अबाउट नाही येणार. तर इथे हॅलो अबाउट दिस इज अबाउट पेज आणि इथे लिहिलं स्लॅश, आत्ताच गेलो होतो ना अबाउट वर, हा हॅलो अबाउट दिस इज अबाउट पेज वगैरे वगैरे वगैरे. आणि ते कॉन्टॅक्टचं पण तयार करूया. कॉन्टॅक्ट डॉट जेएस राफसी आणि तर इथे मी समजा कॉन्टॅक्ट आलं, हा तर होम झालं, ब्लॉग बाकी अबाउट कॉन्टॅक्ट झालं, ब्लॉग आता तयार होईलच. आणि ब्लॉग डॉट जेएस राफसी कॅपिटल बी आणि दिस इज ब्लॉग टी कॅपिटल. कॉन्टॅक्ट दिस इज कॉन्टॅक्ट. आपण होम बनवलं, ब्लॉग बनवला, वाट केलं, कॉन्टॅक्ट केलं. आता आपल्याला बनवायचं आहे ब्लॉग पोस्ट. त्याच्यासाठी आपण बनवूया एक फोल्डर ब्लॉग पोस्ट. त्याच्यामध्ये एक फोल्डर असेल आणि त्याच्यामध्ये तयार करणार स्लग डॉट जेस. आता आपण बहुतेक पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये केलं होतं तेच करतोय आपण. डायनॅमिक रूट्स जे होतं तेच आपण इथे पण करतोय. पहिल्या का दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ते. तर हे रफसी आणि इथे हे डिलीट करून द्यायचं स्लग फॉर्मॅट. आणि इथे इम्पोर्ट करूया आपण यूज राउटर. झालं राउटर. अरे रिॲक्ट, हा यूज राउटर आला ना. आणि इथे करायचंय आपल्याला कॉन्स्ट राउटर इज यूज राउटर स्लग नाही नाही हे नाही, console dot log query slug आणि इथे inspect console reload connected. आता इथे slash slug अरे हा बरोबर. इथे लो आपण ब्लॉग पोस्ट स्लॅश हा स्लग हा आलेलं आहे. समजा आपण हे स्लग काढून टाकलं तर काय होतं, स्लग हा ऑब्जेक्ट रिटर्न झाला. तर समजा त्याला आणि हे डिलीट const slug equals to dot query
आणि मग नंतर त्याला एका ब्रॅकेटमध्ये टाकणार. म्हणजे इथे हे प्रिंट झालं बा. समजा इथे दिलं स्लग स्लग हा 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 रिलोड हा 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 हा. हे काय प्रॅक्टिकल नाहीये, पण आपण नंतर ब्लॉग साठी हे वापरणार आहे. ते आता हे फक्त आपल्याला नंतर गरज पडेल म्हणून आता आपण तयार करून ठेवलेलं आहे. आता एवढं सगळं झालंय, आहे येतंय. मी हुशार आहे. हे तुम्ही काही लिहिलं तरी ते इथे येतं. आता कधी गरज पडली तर अजून एक पेज तयार करायचं असेल तर मी ते पेजेसमध्ये जाऊन एक फाईल तयार करून त्याचं नाव करून मी ते स्लॅश टाकून घेऊ शकतो. आजचा व्हिडिओ इथे संपतोय. आता आम्ही हे सगळं गेटमध्ये ॲड करतो. गेट ॲड डॉट पुश केलं, मग नंतर हे टाकून कितवा व्हिडिओ आहे हा? 8वा आहे ना? डे 8 आणि त्याच्यानंतर आता हे सगळं झालं. त्याच्यानंतर गिटहब मध्ये 7 कम्प्लिटेड रिलोड केलं. डे 8 कम्प्लीट. हे नवीन आलं जे अपडेट केलेलं होतं ते. तर तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन बघू शकता.